दुसऱ्या दिवशी काव्या माधवला भेटली. मॅडम, तो म्हणाला. काव्याने लगेच थांबवलं. मी आता तुझी मॅडम नाही आहे. लवकरच घटस्फोट होणार आहे. मला फक्त काव्या म्हण. माधव थोडा थांबला. तुम्ही खरंच सरांपासून घटस्फोट घेणार आहात? तो आधीपासूनच साक्षीसोबत आहे ना, काव्या थंडपणे म्हणाली. माधवने दीर्घ श्वास घेतला. मॅडम, साक्षी आणि सर त्या प्रकारच्या नात्यात नाहीत. काव्या कटू हसली. जर रुद्रला तिच्याबद्दल काहीच वाटत नसेल तर तिला आपली सहाय्यक का बनवली? रोज भेटतात ते. नातं कसलेही नाव घेईल. साक्षीच्या कुटुंबावर परदेशात संकट आलं तेव्हा ते एकटी पडली जगण्यासाठी. काव्याने त्याला थांबवलं. तो काही परोपकारी नाही आहे. कोणाचंही दारिद्र्य दूर करायला तिला आपल्याजवळ ठेवतो का? नाही, फक्त ती साक्षी आहे म्हणूनच. माधव शांत झाला. ठीक आहे, मी तुला बोलवायचं कारण वेगळं आहे. काव्य पुढे म्हणाली. रुद्रची अनिद्रा फारच गंभीर झाली आहे. माझ्याकडे उपाय आहे, पण तो मला भेटायला तयार होणार नाही. त्यामुळे मला तुझी मदत हवी आहे. कशी मदत? काल त्याने व्यवस्थित झोप घेतली का? नाही, आज त्यांची तब्येतही फारशी ठीक नाही. माधव दुःखी स्वरात म्हणाला. आज रात्री मी त्यांच्या घरामध्ये जाऊन त्याला ॲक्युपंक्चर करायचं ठरवलं आहे. तू दार उघडून मला आत सोडशील का? गुपचूप. चल, हलकीशी हालचाल झाली तरी जागे होतात. ते जागे झाले तर? काव्या आत्मविश्वासाने म्हणाली. मी आत गेले की तो मला राहू देईल. का बरं? काव्या केस खेळवत म्हणाली. माझा चेहरा पुरेसा धाडसी आहे. हाकललं तर जाईल. त्याला मी आधीपासूनच आवडते. मला फरक नाही. माधव हसला. हीच आपली काव्या. तो थोडं थांबून मान्य झाला. जसं त्याचं परत येण्याचं वेळापत्रक आहे तसं तू तयार राहा. मी वाट पाहीन, काव्या म्हणाली. कार्यालयात रुद्र सलग काही दिवस वैतागलेला होता. सगळ्यांनी ते ओळखलं. साक्षी आत आली. रुद्र, तुम्ही व्यवस्थित झोपला नाही का? थोडं विश्रांती घ्या. नाही, तू तुझं काम कर, त्याने न बघताच उत्तर दिलं. साक्षीच्या चेहऱ्यावर निराशा उमटली. तुमचा मूड काव्यामुळे बिघडलाय का? माझा मूड तिच्याशी काय संबंध? रुद्र चिडून म्हणाला. तुम्ही तिच्याशी लग्न केलंय, काहीतरी भावना तर असतीलच. रुद्र भडकला. तिला पाहून तुला वाटतं का की ती उच्चभ्रू समाजात राहू शकेल? लाडी, खट्टी, बेशिस्त. जर माझ्या अपघातामुळे नसतं तर मी तिच्याकडे बघितही बसलो नसतो. माझ्या दृष्टीने तिची काही किंमतच नाही. साक्षी दचकली. रुद्राला जाणवलं की तो जरा जास्तच बोलला. तो खुर्चीतून उठला. चल, बाहेर जेवायला जाऊया. साक्षी आश्चर्याने उजळली. ठीक आहे. त्या रात्री रुद्रने वाईन प्यायले. गाडीने परतताना थोडासा धुंद झाला. साक्षीने त्याला आधार देत घरामध्ये आणलं. तिच्या मनात मात्र वेगळीच खुशी होती. आज नियतीने मला पुन्हा एक संधी दिली आहे. दारातच माधव धावला. मॅडम. साक्षी, सर दारूच्या नशेत आहेत, मी पाहतो. नको, तू ढिसाळ आहेस, मीच सांभाळते, ती ठामपणे म्हणाली. तेवढ्यात रुद्रने तिचा हात पकडला. कपडे काढून टाक, ऐकत नाहीस का? साक्षीचं हृदय धडधडलं. तिने हलक्या स्वरात उत्तर दिलं. हो. माधव बेचैन झाला. त्यांच्या डोळ्यासमोर सगळं घडत होतं. ते बेडरूममध्ये सरकले आणि त्या क्षणी पलंगाखाली काव्या शांतपणे लपली होती. हा आवाज, साक्षी, तिचं मन हललं. रुद्र तिला घेऊन आलाय माझ्याच डोळ्यासमोर. काव्याचं हृदय घट्ट झालं. त्यांचं एकत्र येणं कदाचित योग्यच असेल. मीच परकी आहे इथे, तरी का मला असं चिरडून जाते? पलंगावर साक्षीचा आवाज अलगद उमटला. रुद्र, जरा हळू. मी खूप वाट पाहिली या क्षणाची. काव्याचा श्वास थरथरला. ती काय म्हणाली? रुद्र त्याची वाट बघतोय? अशक्य. रुद्रने साक्षीकडे खोल नजरेनं पाहिलं. काही क्षण थांबून तो तिच्याकडे हात पुढे करतो. साक्षी आनंदाने उजळते, पण त्याच वेळी पलंगाखालून फोनचा रिंगटोन वाजतो. साक्षी थक्क होते. रुद्रच्या डोळ्यातही नशा क्षणात उतरते. तो लगेच पलंग उलटवतो. इथे कोण आहे? बाहेर ये. सिक्युरिटी. साक्षी किंचाळते. थांब, रुद्रने थंड आवाजात सांगितलं. त्याला आधीच माहिती होतं की कोण आहे. काव्याचं मन धडधडत. अरे देवा, यावेळी दिव्या फोन का करते? तिने श्वास रोखून पलंगाखालून बाहेर सरपटत आली. साक्षी डोळे मोठे करून म्हणाली. काव्या, तू? रुद्राच्या डोळ्यात गडद सावली होती. डोळ्यावर थंडगार हास्य. काव्या गडबडीत म्हणाली. मला त्रास द्यायचा नव्हता, मी निघते.
ती पाहायला वळते, पण रुद्र तिचा हात घट्ट पकडतो. रुद्र, साक्षी कमकुवत स्वरात म्हणाली. तो तिच्याकडे न बघताच म्हणाला, साक्षी तू जा, मला हिच्याशी हिशोब करायचा आहे. साक्षीच्या चेहऱ्यावर काळोख उतरतो. तिने काव्याकडे चिडलेल्या नजरेने पाहिलं आणि निघून गेली. काव्याने हलकं हसू आणलं. माफ कर, आज तुला काही प्लॅन होता हे माहीत नव्हतं. माझी चूक झाली. चूक? रुद्र तिरस्काराने हसला. रात्रीच्या वेळी माणसाच्या पलंगाखाली काय करत होतीस? काय हवं होतं तुला? काव्याने स्वतःला सावरत म्हटलं, मी फक्त तुला शोधायला आले होते. असं म्हणजे अखेर तू मुलांचं कस्टडी मला द्यायला तयार झालीस? नक्कीच नाही. रुद्रच्या आवाजात धार आली. मग भेटायचं कारण काय? काव्या तडकून म्हणाली, मी तुझ्याशी सौदा करायला आले. कसला सौदा? मी तुझ्यावर उपचार सुरू करेन. जर मी तुला पूर्ण बरा केला तर तू मुलांसाठी लढणं थांबवशील का? रुद्र कपाळावर आढ्या टाकतो. अशक्य. काव्या चिडते. हा माणूस दगड आहे का? ती श्वास रोखते. रुद्र, तुला माहीत आहे का तुझा आजार किती गंभीर आहे? तू मुलांची कस्टडी घेतलीस तरी स्वतःच कोसळशील. आधी स्वतःला तर सांभाळ. रुद्रने डोळे बारीक केले. तू मला बरा करशील याची खात्री आहे तुला? हो, तू स्वतः अनुभवलंस ना. मी ॲक्युपंक्चर केल्यावर तुझी झोप सुधारली होती. रुद्र काही क्षण विचार करतो. तू प्रयत्न करू शकतेस, पण आता वचन नाही देऊ शकत. म्हणजे मी तुला बरा केलं तरी शेवटी मुलांसाठी लढणार आहेस? तो थंड स्वरात म्हणतो. मी व्यापारी आहे, निकाल न दाखवता कुठलं वचन देत नाही. पण जर तू मला बरा केलंस तर विचार करेन. काव्या अनिच्छेने मान हलवते. ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानं होऊ दे, तिने हलक्या स्वरात विचारलं. आणि आजच काय? साक्षीसोबतच रुद्रचा चेहरा कालवंडला. फालतूपणा थांबव. तू आली आहेस ना तर सुरू कर. तो बेडवर आडवा होऊन कपाळ चोळतो. काव्या घाबरत बाहेर बघते. रुद्र, साक्षी निघून गेली. तू तिच्या मागं नाही गेलास तर ती रागवेल. मला फरक पडत नाही. तू तुझं कर. काव्या चाचपडत म्हणते. तुझं आणि तिचं रिलेशन आहेच ना. असं वागणं योग्य नाही. रुद्रने तिच्याकडे रोखून पाहिलं. माझं वैयक्तिक आयुष्य तुला सांगण्याची मला काही गरज नाही. तुला त्यांचा पत्ता नाही. काव्या शांत झाली. ती त्याच्या जवळ बसून ॲक्युपंक्चर सुरू करते. काही क्षणात रुद्रच्या शरीरात ऊब पसरते. त्याने डोळे मिटले. काव्या, आधी माझ्या रक्ताचं काय करणार होतीस? काव्या दचकली. आयुष्याच्या आजाराबद्दल सांगितलं तर तो त्याचं शस्त्र बनवेल. ती पटकन बोलले. DNA टेस्ट करणार होते. काय? रुद्र चिडून म्हणतो. तुझ्या घरच्यांना शंका आहे ना की मुलं तुझी नाहीत म्हणून टेस्ट? फालतू. काव्या खटाळपणे म्हणाली. फालतू असेल तर तुला काय? मी आता तुझी एक्स-वाईफ आहे. रुद्रने डोळे मिटले. झोपेचा गोड ओढा त्याच्या खेचत होता. औषधापेक्षा हे कितीतरी जास्त प्रभावी आहे. त्याला उमगलं. काही दिवसांपूर्वी तो एवढा चिडका का होता? कारण काव्या त्याला ॲक्युपंक्चर करत नव्हती. दरम्यान बाहेर साक्षी थांबली होती. दार बंद होतं. रुद्र बाहेर आला नाही. तिच्या डोळ्यात वेदना दाटली. तो आत आहे काव्यासोबत, पण त्याने सांगितलं होतं की त्याला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. मग